आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 363, 376, 2 व कलम 5 सहकलम 6 बाललैंगिक अपराध संरक्षण अधिनियम अन्वये खटला चालविण्यात आला. परिच्छेद. खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की दिनांक 31/3/2022 रोजी पीडितेचे वडील यांनी रावणवाडी पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दाखल केली. दिनांक 30/3/2022 रोजी दुपारी 2:30 सुमारास त्यांची मुलगी पीडिता वय 16 वर्षे 10 महिने 11 दिवस शाळेत परीक्षा देण्यासाठी गेली होती, परंतु संध्याकाळी 6 वाजता पर्यंत घरी न आल्याने त्याने शाळेत जाऊन चौकशी केली असता पीडिता शाळेत आली नसल्याचे त्यास समजले. त्याने गावात व नातेवाईक व पीडितेच्या मैत्रिणीकडे शोध घेतला, परंतु ती सापडून आली नाही. पीडितेला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याबाबत तक्रार दाखल केली. सदरची तक्रार गुन्हा क्रमांक 62/2022 भादवी कलम 363 अन्वये नोंदविण्यात आली. परिच्छेद. सदरचा गुन्ह्याचा तपास सपोनी सर्वदे यांनी केला व तपासादरम्यान दिनांक 24/11/2022 रोजी पीडिता आंबेडकर वार्ड भंडारा येथे आरोपीसोबत सापडून आली. पीडितेने दिलेले बयानावरून 376(2) व कलम 5 सहकलम 6 बाललैंगिक अपराध संरक्षण अधिनियम ची वाढ करण्यात आली. परिच्छेद. तपासादरम्यान सर्वदे याने पीडिता व आरोपीची वैद्यकीय तपासणी करून घेतली, जैविक नमुने घेतले, 2 पंचांसमक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला, साक्षीदारांचे बयान नोंदविले, पीडिता व तिची आई यांचे कलम 164 प्रमाणे जबाब नोंदवून घेतले. आरोपीस दिनांक 24/11/2022 रोजी अटक केली. पीडितेचे जन्माचा दाखला प्राप्त करून घेतला. जप्त केलेले सर्व मुद्देमाल सीए नागपूर यांना पाठविले व तपास पूर्ण झाल्यावर दोषारोपपत्र दाखल केले. परिच्छेद. आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कायदा 1860 चे कलम 376, 376(2) व कलम 5 सहकलम 6 बाललैंगिक अपराध संरक्षण अधिनियम प्रमाणे दोषारोप निशाणी क्रमांक 4 वर निश्चित केले व ते आरोपीला समजावून सांगितले असता आरोपीने संपरीक्षा चालविण्याची विनंती केली. आरोपी विरुद्ध कोणताही आक्षेपार्ह पुरावा न आल्याने त्यांचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313(1)(ब) अन्वये जबाब नोंदविण्यात आले नाही. परिच्छेद. सदरचा आरोप सिद्ध करण्याकामी सरकार पक्षाने एकूण 3 साक्षीदार तपासले आहे. सरकारी वकिलांनी तपासी अंमलदार तपासण्याचा अर्ज दिनांक 9/1/2022 रोजी निशाणी क्रमांक 9A4 सादर केला होता, परंतु पीडिता व इतर साक्षीदार फितूर झाल्याने सदरचा अर्ज नामंजूर करण्यात आला. सरकारी वकील व आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद ऐकला व कागदपत्रांचे अवलोकन केले. परिच्छेद. आरोपीवर असा आरोप आहे की त्याने पीडितेचे अपनयन केले व तिचेवर वारंवार लैंगिक भेदक अत्याचार केला. प्रस्तुत खटल्यात पीडिता ही महत्त्वाची साक्षीदार आहे, कारण तथाकथित घटना तिच्यासोबत घडली असल्याचे तिची साक्ष घटना साबित करण्याकामी महत्त्वाची आहे. घटनेवेळेस पीडितेचे वय 16 वर्षे 10 महिने व 11 दिवस होते व आरोपीच्या वकिलांनी पीडितेचा जन्माचा दाखला कबूल केला आहे. सबब घटनेवेळेस पीडिता अल्पवयीन होती ही बाब वादावादित नाही, परंतु आरोपीने पीडितेचे अपनयन करून वारंवार लैंगिक भेदक अत्याचार केला ही बाब पाहावी लागेल. वर उहापोह केल्याप्रमाणे घटनेची महत्त्वाची साक्षीदार पीडिता असून साक्षीदार क्रमांक 2 व 3 हे तिचे आई वडील आहेत. पीडितेने न्यायालयात साक्ष देताना ती आरोपीस ओळखत असून आरोपी अजित शहारे यांची बोलेरे गाडीवर चालक म्हणून काम करत होता व तिचे त्याचे सोबत ओळख झाली होती एवढीच बाब सांगितली आहे. परंतु ती दिनांक 3/2/2022 रोजी आरोपीने तिला मोटारसायकलवरून भंडारा येथे पळवून नेले
व त्याचा भाऊ संतोष यांचे घरी व त्यानंतर आंबेडकर वार्ड येथे खोली भाड्याने घेऊन तिचेवर वारंवार लैंगिक भेदक अत्याचार केला ही बाब नाकारली आहे. परिच्छेद. सरकारी वकिलांनी पीडितेस फितूर घोषित करून घेतलेल्या उलट तपासामध्ये आरोपीने ती अल्पवयीन असल्याची माहिती असताना सुद्धा तिचा अपनयन करून भंडारा येथे नेऊन वारंवार लैंगिक भेदक अत्याचार केला ही बाब तिने नाकारली. याउलट आरोपीच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासामध्ये घटनेवेळेस ती सज्ञान होती व घटनेनंतर तिचे आरोपीसोबत लग्न झाले असून त्यांना एक मुलगी असल्याचे मान्य केले आहे. साक्षीदार क्रमांक 2 व 3 हे पीडितेचे वडील व आई असून त्यांनी सुद्धा न्यायालयात साक्ष देताना पीडिता दिनांक 30/2/2022 रोजी परीक्षेसाठी गेली होती व ती मिळून न आल्याने अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केल्याचे साक्ष दिली. तक्रार निशाणी क्रमांक 9 ही साक्षीदार क्रमांक 2च्या तोंडी पुराव्यावरून शाबित झाली आहे. परंतु साक्षीदार क्रमांक 2 व 3 यांनी मुलगी आरोपीने पळवून नेऊन तिचे इच्छेविरुद्ध बऱ्याच वेळेस शारीरिक संबंध प्रस्थापित केले असे त्यांना मुलीने सांगितले ही बाब नाकारली. सरकारी वकिलांनी दोन्ही साक्षीदारांना फितूर घोषित करून घेतलेल्या उलट तपासामध्ये सरकार पक्षास मदत होईल अशी कबुली प्राप्त केली नाही. याउलट आरोपीच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासात दोन्ही साक्षीदारांनी घटनेच्या वेळेस पीडिता सज्ञान होती व जन्माची नोंद करताना अंदाजे जन्मतारीख सांगितल्याचे मान्य केले. त्यांनी असेही मान्य केले की मुलीचा आरोपीसोबत लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे. परिच्छेद. मुळात घटना पीडितेसोबत झाली असल्यामुळे तिची साक्ष प्रस्तुत खटल्यात महत्त्वाची होती, परंतु तिने सरकार पक्षास मदत होईल अशी साक्ष दिलेली नाही. पीडितेला अपनयन केलेबाबत तोंडी तक्रार साक्षीदार क्रमांक 2 यांचे मार्फत जरी शाबित झाले तरी सुद्धा त्याचा फायदा सरकार पक्षास होणार नाही. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीमध्ये तिचे शरीरावर कोणत्याही जखमा दिसून आले नाही. सबब साक्षीदार क्रमांक 2 व सरकार पक्षाचा एकंदरीत पुरावा पाहिला असता आरोपीस शिक्षा देणे इतपत पुरावा आलेला नाही. या उलट पीडिता व आरोपी यांचे प्रेमसंबंध होते व घटनेनंतर आरोपी व तिचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे. या कारणामुळे पीडिता व तिचे आई वडील आरोपी विरुद्ध साक्ष देत नाही व त्यांचे न्यायालयाबाहेर तडजोड झाल्याचे दिसून येते. सबब मी मुद्दा क्रमांक 1 ते 3 यांचे उत्तरे नकारार्थी नोंदविली.